नमस्कार मंडळी. तर कसे आहात तुम्ही सर्वजण? आय होप तुम्ही सर्वजण मजेत असाल. आणि आजच्या माझ्या ब्लॉगचा दिवस आहे 11वा. सो मी आता चालले, आज आहे संडे आणि आज मी चालले माझ्या फ्रेंड्स लोकांसोबत फिरायला. सो मी मॉर्निंगचा काहीच घेतलं नाही, कारण मी उठलीच उशिरा आणि मग नंतरला फटाफट फ्रेश झाली. माझी मेहंदी किती भारी दिसते आता बघा, आता मस्त एकदम कलर आलाय त्याला. आणि मी इकडे दाखवते मी काय केलंय, मी नेल्स पण केलंय. सो नेल्स केला आणि मम्मीला ना रिंग गिफ्ट दिली होती तिच्या बर्थडेला, तीच मी छापली आणि तीच घातली. तर आता आम्ही चाललोय पायगोड. हा सर, आम्ही आता चाललोय तिथे, तो दाखवतो आम्ही तुम्हाला. माझ्या चॅनलला त्याचं नाव आहे स्वतःचा प्रवास, त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ब्लॉग कंटिन्यूस बघत राहा, लास्ट एंडपर्यंत बघत राहा. मला आज खूप मजा येणार आहे माझ्या ब्लॉगमध्ये, ठीक आहे? होय बा, आली माझ्यावर, अशी आहे माझी आजी बोलते. बाय कर मम्मी, मी जाऊन येते. ओके बाय. आता आम्ही इथे बितो चाय इकडे ना साईडला ना हे भाव मागे बघ, चांगलं लोकेशन बघ, मागचं किती एकदम भारी असते बिटोचे बघ, है ना? सो आता आम्ही तिथे चहा इथे, डोकं दुखायला लागलं आमचं आता. स्वतः तर कधी ब्लॉगिंग करणार नाही, पण जर दुसऱ्याने कधी स्टार्ट केलं असं करायचं तसं करायचं, मागचं दाखवायचं पुढचं दाखवायचं. हा एक दिवस येईल आणि तिथे ब्लॉगिंग करायला लागलं की तुम्ही त्याचे ब्लॉग्स बघा, कारण की तो ब्लॉग मध्ये काय बोलणारच नाही म्हणून तो फक्त स्वतःला असं दाखवेल, असं करेल फक्त, बाकी बोलणार तर तो काहीच नाही, मला माहिती आहे. चला, खूप मस्त वाटतं है ना प्रितेश? काय नाही बोला, आता मी गाडी चालवणार, कॉन्सन्ट्रेट कर. लोकांच्या घरांमध्ये राहतात एकदम, आणि आपल्याला असं वाटतं की आपली लाईफ किती हे आहे, म्हणजे किती डिफिकल्ट आहे, पण बापरे आपल्यापेक्षा कितीतरी लोकांची लाईफ अशी असते. म्हणून असं हे नाही करायचं, मस्त जगायचं, एन्जॉय करायचं लाईफला. प्रत्येकाला प्रत्येकाचे प्रॉब्लेम्स खूप मोठेच वाटतात. त्याचं नाव विसरून गेलो मी, काय होता? लेविस्ट आहे. इकडचं जेवण तर एक नंबर आहे, आणि इकडं बर्थडे पार्टी झालं, असं काय सेलिब्रेशन वगैरे काय करायचं असेल ना, त्यासाठी इकडं रूम्स वगैरे चांगले, बाल्कनी रूम्स आहे इकडे. तर अशा प्रकारे इथे प्रितेशने त्याच्या एंडने जे पण माहिती होती ते तुम्हाला दिलं आहे. खूप भारी वाटते यार. इकडच्या बद्दल जरा काय माहिती आहे ते सांग. इथून वरती ते तुम्ही बघितलं असेल इंस्टाग्राम वरती, इकडं एक वरती ना आपला शंकरदेवाची मोठी मूर्ती आहे बसलेली. ते आता तर नाही दाखवू शकत, आम्ही तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये दाखवू शकतो तुम्हाला. हो, आम्ही तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये दाखवूच की काय आहे काय नाही आहे तिकडे. माई गादा पडला माझ्या ऑलरेडी माझं 800 रुपयाचं नुकसान झालं. मी स्टँडी तोडून बसले आणि इथे बघू शकता, इथे मस्त भाज्या वगैरे मिळतात. अरे हे सॉरी, काय इथे मिळतं ते हे आग्रिकोली जेवण, जसं की फिश वगैरे, जे पण कोणाला खावंसं वाटत असेल तर इथे मस्त भेटतं. आम्ही कधी ट्राय नाही केली, पण आज खूप छान आला. आता राहू दे, तू बॅक कॅमेरा. फिरायला माझी बहीण गेले पुढे पायगोड्याला, ती जाऊन तिला जाऊन 2 तास झाले ना प्रितेश? दीदीला तिकडे जाऊन 2 तास झालेले आहेत. आणि आता म्हणजे दीदी, माझा भाव आणि दीदीची मुलगी गेलेली आहे. सो आम्ही आता चाललोय. त्या लोकांचं फिरून वगैरे सगळं झालंय, पण जे आमचे फ्रेंड्स येणार होते ते थोडे उशिरा आले, म्हणून आम्हाला लेट झाला. पण आम्ही आता जातोय, ते लोक थांबलेले आमची वाट बघत तिकडे. आम्ही भेटू आता. फायनली ते लोक आलेले आहेत आणि आता वाजले 5:07 आणि एवढा लेट त्यांना झालेला आहे. आता आम्ही चाललोय. आम्हाला तर लय वैताग आलाय आता, ते वेगळी गोष्ट आहे. पण आता आले तर फिरायचं आहे थोडंफार, तो फिरूया. त्यांना मी दाखवू नाही शकत तुम्हाला, मी प्रितेशला दाखवणार. प्रितेश आणि आम्हालाच बघा, आम्ही एन्जॉय करतो. आवाज दाखवेल, आवाज ऐकायला येईल त्यांच्या मध्ये 5 करोड मध्ये करेल. ठीक आहे, इथे झाला पेट्रोल भरून. प्रितेश हेल्मेट घातलेला आहे पद्धतशीर, कारण की पुढे पोलीस चौकी लागणार आहे.
कंटिन्यू ब्लॉग बघत राहा. बाय. आणि आता आम्हाला लागणार आहे पुढे ट्रॅफिक. लागलं. हा मग तेच बोलले, ट्रॅफिक लागलं तर दाखवणार ना. आताच कसं दाखवू? आता काय गाड्या पुढे आहेत, ट्रॅफिक नसतं प्रितेश, गाड्या पुढे चालतात. हे काय ट्रॅफिक आहे का? काही बोलतोय आता, काही बोलतो बघा. बघू शकता केवढं ट्रॅफिक वगैरे असतं इकडे. आता तरी काय आहे ना एवढं, नॉर्मल चालल्यात गाड्या पुढे पुढे. पण या साईड तर खूप ट्रॅफिक जाम होत आहे ना प्रितेश. प्रितेश मान हलवतोय. 1 तास लागला आम्हाला, 1 तास गोराई बीच वरून गोराई क्रॉसला जायला. बापरे, म्हणजे किती टाइम लागतो ना. हे बघा पुढे आहेच जाम झालेलं, पुढे जाम झालेलं आहेच. कारण की संडे असल्यामुळे सगळं आपल्या फॅमिलीला कोण कोणाबरोबर फिरायला येत असतं, म्हणून ट्रॅफिक होतं. बाकी काय नाही, नॉर्मल डेजला पण असंच असतं का प्रितेश? इकडे नसतं ना, फक्त असं विकेंडलाच ना, विकेंडलाच असं होतं इकडे. हा विकेंडलाच असं इकडे जाम होतं. बघू शकता किती माणसं आहेत इकडे. अख्खी दुनियाचे लोक इकडे झाल्यासारखं वाटतंय. हे सगळे आता हे ज्या साईडला चालले सगळे मलाडवाले आहेत. अच्छा, म्हणजे मलाड बोरिवली वगैरे सगळीकडचे ना लोक. हे मध्येच येतं ना गोरा हे मध्येच येतं, म्हणजे बोरिवली वरून पण येतं आणि बोरिवली आहे. ही नाव गोराई आहे पण हे बोरिवली मध्ये येतं. अच्छा, समजलं तुम्हाला. लॉ कॉलेजच्या पुढची साईड जी पण आहे ना, लॉ कॉलेजच्या पुढची जागा सगळी बोरिवली मध्ये येते. अच्छा, मला काय एवढं माहिती नाही इकडचं, कारण प्रितेशला जास्त माहिती आहे. आता मी पोहोचलोय. आम्ही ह्या 2 कार्ट्यांना दाखवू नाही शकत. चला आता आतमध्ये अजून चालत जायचं. मला कसं काय, जे लोक नाही गेले त्यांच्यासाठी, जे लोक गेले त्यांना काय दाखवायचं. ठीक आहे, बॅग लटकवायचं आणि दाखवायचं. पगोडा मुंबईतील शांततेचे आणि अध्यात्माचे प्रतीक म्हणून ओळखलं जातं आणि इथे प्रवेशासाठी कोणतंही शुल्क वापरलं जात नाही, म्हणजे कुठलीही फीस वगैरे घेतली जात नाही, एंट्री फीस. दर दिवशी पॅगोड्याला 1,500 ते 2,000 लोक भेट देत असतात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिवशी तर हा आकडा 5,000च्या वरती पण पार होतो. बुद्धांच्या स्मृतिचिन्हाची जपणूक करण्यासाठी 2000 साली हा पॅगोडा बांधण्यात आला आहे. तसेच विपासना आणि ध्यानधारणेची ओळख व्हावी म्हणून याची निर्मिती केली आहे. इकडची वैशिष्ट्य आहेत. जगातील सर्वात मोठे काम म्हणजे रहित पगोडा. कुठल्याही दगड किंवा लोखंडाचा आधार न घेता बांधलेला आहे. बुद्धांच्या अस्थीचं जतन आणि विपासना ध्यानाची ओळख करून देण्यासाठी बांधला आहे. एकाच वेळी ते 8 ते 10,000 लोक ध्यान करू शकतील असं सभागृह आहे. आणि इथला इतिहास असा आहे की 2000 साली याचं बांधकाम सुरू झालं आणि 2008 साली याचं बांधकाम पूर्ण होऊन 2009 साली राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे. पर्यटन स्थळाबद्दल माहिती द्यायची झाली तर महाराष्ट्रातील 7 आश्चर्यांपैकी एक आश्चर्य म्हणून पॅगोडा निवडलं गेलेलं आहे. तर अशा प्रकारे मला जितकी माहिती होती तेवढी मी तुम्हाला दिली आहे आणि आता आम्ही चाललोय, कारण की अंधार झालेला आहे आणि 7च्या नंतर कोणी येऊ नाही शकत इथे. ॲक्च्युली बसेस पण आय थिंक बस 7ची लास्ट असते वाटतं तिकडे जाण्यासाठी. तर नंतरला इकडे प्रवेश नाही. बघू शकता पूर्ण आता लोक चालली आहेत, कारण की 7च्या नंतर अलाउड नाहीच आहे तिथे. आणि खूप तर असा आमचा दिवसाचा स्पेंड झालेला आहे. आम्ही खूप मजा केली, खूप फिरलो वगैरे तिकडे, कारण की थोडाच टाइम होता, सो जास्त वेळ मला क्लिप्स घ्यायला नाही भेटले. जितका टाइम भेटला तितका टाइम मी दाखवायचा प्रयत्न केला आहे. सो माझा व्लॉग बघा आणि लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका.